नमस्कार, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत. जंतर मंतरवर ऐतिहासिक आंदोलन चालू आहे. अक्षरशः अभूतपूर्व आंदोलन चाललेलं आहे. अस्वस्थ विद्यार्थी रस्त्यावरती आलेले आहेत. त्यामध्ये सर्व थरातले विद्यार्थी आहेत आणि ते विद्यार्थी म्हणून तिथे एकत्र आलेले आहेत. सोनम वांगचुक हे इस्पितळात आहेत, पण त्यांच्या पत्नी गीतांजली या रस्त्यावरती आलेले आहेत, रस्त्यावर उतरलेले आहेत. अभिजित दिपके हा देखील आंदोलन करतोय. त्यांनी उपोषण जरी थांबवलं असलं तरी आज विद्यार्थ्यांनी जबरदस्त आंदोलन केलं आणि संसदेवरती जंतर मंतरवरून मोर्चाने जाण्याचा ते प्रयत्न करत होते. जो आकडा आलेला आहे, जो गीतांजली वांगचुक यांनी सांगितलं की 25 लाख लोक देशभरातून आलेले आहेत, वेगवेगळ्या राज्यातून, आणि त्यामध्ये महाराष्ट्रातले सुद्धा लोक होते, तरुण होते, आजी होत्या, वयस्क माणसं होती, तरुणांचे आई वडील होते, पण मुख्यतः तरुण तरुणी त्यामध्ये होते. या तरुण तरुणींना काही उद्योगधंदा नाही म्हणून ते तिथे आले. आपलं खर्च करून, वेळ खर्च करून ते तिथे आले. कारण नीट परीक्षेमधला गोंधळ एवढंच नाही, ते एकूण सातत्याने गेल्या 12 वर्षामध्ये 150 पेक्षा जास्त वेळा परीक्षा रद्द कराव्या लागल्यात. पेपर फुटीमुळे, प्रश्नपत्रिका फुटल्या, काही गोंधळ झाले, गैरव्यवहार झाले त्यामुळे. आणि ही गरिबांची बहुसंख्य मुलं आहेत. पुन्हा पुन्हा परीक्षा देणं त्यांना परवडत नाही, त्यांच्या आईवडिलांना परवडत नाही. कारण ते गरीब आहेत. मुलं लवकरात लवकर कामधंद्याला लागावीत अशी त्यांची इच्छा असते. त्यांना शिकून मोठं व्हावं, पण लवकरात लवकर कामाला लागावेत ते. नाहीतर त्यांचा इलाज नसतो, त्यांच्याकडे तेवढे पैसे नसतात. पण या कोणाशीही चर्चा न करता लोकशाहीची जननी भारत आहे असं सतत म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या मुलांशी चर्चा करायला वेळ नाही. सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करायला वेळ नाही. अभिजितशी किंवा अन्य सहकाऱ्यांशी त्याच्या चर्चा करायला वेळ नाही. एक अधिकारी पाठवला नाही, एक मंत्री धाडला नाही, खुद्द पंतप्रधानांनी विचारपूस देखील केली नाही. 21 दिवस एक माणूस उपोषणाला बसलेला आहे आणि मग त्यांना खेचून साध्या वेशातले पोलीस हॉस्पिटलमध्ये भरती करतात. त्यांच्या पत्नीला सुद्धा त्यांना धड भेटून दिलं जात नाही, बोलून दिलं जात नाही. सगळीकडे एक प्रकारे एक हुकुमशाही आहे की काय, का लाठीशाही आहे, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. आज काही पत्रकारांना देखील मारहाण करण्यात आली, काही जणांना ताब्यात घेण्यात आलं, काही कॅमेरामॅनला त्यांची डोकी फोडण्यात आली. अनेक युट्यूबर्स आहेत, वेब पोर्टलचे संपादक आहेत किंवा पत्रकार आहेत, त्यांना मारहाण झाली. असंख्य तरुणांना त्यांना अश्रुधूर सोडून लाठीमार करून पळवण्यात आलं. काही जणांना त्या डोक्यात लाठ्या घालण्यात आल्या, रक्तबंबाळ झाले ते. आणि या मुलांवरतीच चुकीचे आरोप करायचे, त्यांना बदनाम करायचं, असेही प्रकार झाले. तुम्ही व्हिडिओ पाहिले असतील काही, की एक तरुण म्हणतोय काही करत नाही, तो म्हणतोय मारो मारो, म्हणजे चाल करून येतात त्याच्यावर, तो म्हणतो मारो मारा, आणि त्याला लाठ्या काठ्याने बडवतात, पण तो हालत नाहीये. शेवटी त्याला ढकलून दिलं जातं. काय आहे हे? म्हणजे हे या देशाची मुलं नाहीत का? तुम्ही म्हणताय की देशाचं भविष्य घडवतात मुलंच. सगळ्यात जास्त तरुणी ज्या देशात आहेत, युवा देश आहे आपला, युवा ही आपली संपत्ती आहे, ते आपलं फ्युचर आहे असं म्हणायचं. 15 ऑगस्टला लाल किले की प्राची से बोलायचं, भाषणं ठोकायची, स्टँड अप इंडिया, स्मार्ट इंडिया या गोष्टी करायच्या, आणि प्रत्यक्षामध्ये तरुण तरुणींवरती लाठ्या चालवायच्या. त्यांना उपोषण करू द्यायचं नाही शक्यतो, काही सोयी तिथे ठेवायच्या नाहीत. आणि एक प्रकारे हे पोलीस स्टेट आहे का असं वाटावं अशी परिस्थिती. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जो अभिजित दिपके हा सकाळी, म्हणजे तिथे काही फॅसिलिटीज नसल्यामुळे फ्रेश होण्यासाठी NCP म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार यांचे अनिश गावंडे माझ्या ओळखीचे
कालच मला भेटलेही होते, माझं बोलणंही झालं त्यांच्याशी. त्यांना त्यांच्या पायाला काही इजा झाली, त्यामुळे ते कसे ते हे आधारानेच चालतायत, वॉकर घेऊन किंवा तो काय ज्याला हे म्हटलं ते घेऊन चालतायत, ते स्टिक घेऊन चालावं लागतं त्यांना. आणि ते आणि अभिजित यांची मैत्री आहे काही वर्षांची. अभिजित त्यांच्या घरी फ्रेश व्हायला येतो, तर त्यांच्या मागे पोलीस लावलेले. अभिजित केव्हा येतो, किती वेळा येतो, सातत्याने त्याच्या मागे पोलीस लावायचे. मी अनिश गावंडे म्हणाले की दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसामध्ये 50 रेप झाले, अनेक गुन्हे होत आहेत. त्याच्याकडे लक्ष द्यायला पोलिसांना वेळ नाही आणि याच्या मागे लागतात पोलीस. हा केवळ फ्रेश व्हायला तिथे जातोय, अंघोळ सुद्धा करायची नाही माणसाने, 15-20 मिनिटात त्याच्या मागे पोलीस लावत आहेत. आणि तो तिथे आला असताना त्यांच्या नकळत सोनम वांगचुक यांना गपचूप नेण्यात आलं. आणि अभिजित तिथे होता त्या दिवशी त्याला जिथे सीसीटीव्ही नाही असं पाहून अशा ठिकाणी नेऊन त्याला गुद्दे मारण्यात आले त्याला, आणि तिथे त्याला काय म्हणा डिटेन करून ठेवण्यात आलं, ताब्यात घेऊन ठेवण्यात आलं. आणि हे सगळे सोनम वांगचुक वगैरे गेल्यानंतर मग त्याला सोडण्यात आलं. हे काय आहे, कशाचं लक्षण आहे, काय चाललंय काय? तिथे ज्या जंतर मंतरवर सुद्धा काही गुंडे, 400-500 गुंडे तिथे सोडण्यात आलेले होते, असाही अभिजितने आरोप केलेला आहे. आज मुंबईमध्ये ज्या चैत्यभूमीवरती आंदोलन झालं त्या ठिकाणी जमलेले होते लोक, आणि काही जण त्यापैकी काही विशेषतः तरुण मुली या कुठल्याही घोषणा देत नव्हत्या. त्या केवळ एक सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी अभिजितच्या मागे किंवा त्या आंदोलनाच्या मागे त्या उभ्या होत्या. काहीही कुठलाही त्रास नव्हता, कशालाही वाहतुकीला त्रास नव्हता, कशालाही त्रास नव्हता, पण त्यांना तिथनं हाकलवून लावलं जात होतं. काही जणांना पकडण्यात आलं आणि व्हॅनमध्ये टाकण्यात आलं. आणि एक महिला आहे, तरुण महिला, तिच्याबरोबर लहान मुलगा होता, तिला तिथनं हटवायला लागले. आणि मग तिने विचारलं कशासाठी? आम्ही घोषणा देत नाही, मी गाणी म्हणत नाही, काहीच करत नाही, मला इथे उभं राहण्याचा अधिकार नाही. तर पोलीस म्हणाले की तुमच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत. ती म्हणे माझ्या संरक्षणासाठी तुम्ही काय करताय? मला तुमचं संरक्षण नको आहे, मला इथे उभं राहायला पाहिजे, ही लोकशाही आहे की नाही? ती अतिशय उद्वेगाने बोलत होती. तिचा मुलगा, लहान मुलगा रडायला लागला, पण तिला पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. आणखीन काही जणांना, काही एक वयस्कर लोकांना सुद्धा ढकलून त्यांना तिथे कोंबण्यात आलं व्हॅनमध्ये, असंही आपल्याला पाहायला मिळतं. अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या लोकशाहीला शोभेशा अशा नाही आहेत. प्रकाश राज हा दिल्लीला, जे नट आहेत प्रसिद्ध, दिल्लीला ज्या बसमध्ये चढला त्या बसचा टायरच त्याच्यातली हवा काढण्यात आली. काय चाललंय काय मी बघा. म्हणजे लोकशाहीमध्ये आपला निषेध नोंदवणं, आपलं गाराणं सरकार दरबारी सांगणं, हे सुद्धा यांना मान्य नाहीये. आणि वर लाठ्या काठ्या चालवायचे, रक्तबंबाळ करायचं, ढकलायचं त्यांना, आणि मग त्यांना बदनाम करायचं. कंगना राणावत म्हणाली की हे सरकार हे आमचं आहे, तेव्हा आम्ही कसं डील करायचं ते आम्ही ठरवू, तुम्ही कोण सांगणार? अतुल भातखळकर हे म्हणाले की मोदींनी राजीनामा द्यावा, धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा, काय बापाचं राज्य आहे का तुमचं? बापाचा माल आहे का? बापाचं राज्य आहे का? काय उद्दाम भाषा आहे बघा ही. म्हणजे यापूर्वी भारतीय जनता पक्षाने कोणाचा कधीच राजीनामा मागितला नाहीये. मला तर आठवत आहे मनमोहन सिंगचा दर महिन्याआड राजीनामा मागत असायचं ते. त्याच्या अगोदर इंदिरा गांधींचा किती वेळा राजीनामा मागितलेला आहे, राजीव गांधींचा राजीनामा मागितलाय भाजपने. बोफोर्सच्या वेळी संसद बंद पाडली होती दिवसेंदिवस, 2Gच्या वेळी संसद दिवसेंदिवस बंद पाडली होती राजीनामा हवा म्हणून. भारतीय जनता पक्षाला काय वाटेल ते करायचा अधिकार आहे, आणि विरोधी पक्षांनी मात्र बोलायचं नाही, एकत्र यायचं नाही, जमावबंदीचा आदेश लगेच लावायचा, पुन्हा यांना देशद्रोही म्हणायचं. एकीकडे संसदेत तुम्ही वंदे मातरमच्या बाबत एक विधेयक आणताय की वंदे मातरमचा अपमान केला, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, तर समजा तुरुंगवास, ठीक आहे, पण त्याच वेळी हा जो काय अपमान तुम्ही करताय लोकशाहीचा, त्याचं काय?
इथे मिसिंग रिंग बद्दल बोललं तर महाराष्ट्राचा अपमान. आणि मग तुम्ही खलिस्तानमध्ये तुम्ही देशद्रोही, तुम्हाला जॉर्ज सोरोसचा फंडिंग मिळतं असं म्हणायचं. आज राहुल गांधींनी सुद्धा सांगितलं की या लहान मुलांशी यांच्याशी बोला तुम्ही. प्रियंका गांधी म्हणाल्या, अखिलेश म्हणाला की हे रामराज्य आहे का म्हणाल तो. कसलं रामराज्य आहे, कुठल्या प्रकारचं रामराज्य आहे. पंतप्रधानांनी एक शब्दही काढला नाही. इतके लाखो लोक जे येत असतात संपूर्ण देशात, आणि केवळ महाराष्ट्राने प्रत्येक शहरामध्ये, अगदी महाराष्ट्रात चंद्रपूर पासून पुण्यापर्यंत, कोल्हापूर पासून धुळे सांगलीपर्यंत सगळीकडे सगळीकडे निदर्शनं झालेली. आणि याच्या मागे राजकीय पक्ष नाही आहेत, उत्स्फूर्तपणे तरुण आलेले तिथे. त्यांचं तुम्ही ऐकतच नाही. मग काय चाललंय काय हे? याला काय माज आलाय का तुम्हाला सत्तेचा? 12 वर्ष तुम्ही सत्तेवरती आहात, याला माज आलाय असंच म्हणणं आवश्यक. आणि असे शब्द वापरले की त्या शब्दावरनं राजकारण करायचं. हा लोकशाहीचा अपमान आहे, हा व्यक्तीचा अपमान आहे, हा संविधानाचा अपमान आहे असं म्हणायचं. ही सगळी बोगसगिरी आहे. आणि त्यामुळे आज याच्या संबंधी आवाज उठवणं हे अत्यंत आवश्यक आहे. मी तुम्हाला अभिजितला कशा पद्धतीने वागवलं हे सांगितलं, आणि त्याच वेळी तुम्हाला सांगतो की सोनम वांगचुक यांना कशा पद्धतीने एक प्रकारे हुसकून गुंडाळून असं त्यांना तिकडनं नेण्यात आलं. त्या सोनम वांगचुक यांनी एक जी शिक्षण संस्था स्थापन करायची होती, त्याला परवानगी आधी दिली पूर्वीच्या काळात, काही वर्षांपूर्वी या सरकारने. आणि मग जेव्हा अदानी आणि अंबानी यांना जमिनी ज्या दिल्या जाणार आहेत किंवा दिल्या जात आहेत लडाखमध्ये, त्याला विरोध केला त्यांनी. त्याबरोबर त्या संस्थेचं सगळं, संस्थेला परवानगी वगैरे काही नाही, मी संस्थेवरती बुलडोझर एक प्रकारे चालवला. म्हणजे हे सरकार कसं आहे बघा. अदानी आणि अंबानी यांच्या विरुद्ध तुम्ही एक शब्दही बोलता कामा नये, अशी यांची भूमिका आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे, एक आज चर्चा झाली JP नड्डांशी, पण JP नड्डा आहेत आरोग्यमंत्री, मागतात राजीनामा शिक्षण मंत्र्यांचा. शिक्षण मंत्री एक शब्द बोलायला तयार नाही. आणि शिक्षण मंत्री भलतेच काही मुद्दे काढतात, आणि ते त्यांच्या प्रायोरिटीजच वेगळ्या आहेत. आणि ते म्हणतात की मी सगळं नीट केलं, पण नीट परीक्षेमध्ये नीट केल्यानंतर सुद्धा गोंधळ झालेत, ते उघड झालेले आहेत, त्याचं काय. आणि केवळ नीट परीक्षेचा हा मुद्दा नाहीये, एकूणच शिक्षण आणि आरोग्याकडे ज्या प्रश्नांकडे जे दुर्लक्ष होते, मुख्यतः शैक्षणिक प्रश्नांकडे, त्याचा हा मुद्दा आहे. आणि त्याकडे सरकार गंभीरपणे पाहत नाहीये. तरुणांना नेमकं काय हवं आहे, शिक्षणात नेमकं काय त्रुटी आहेत, शिक्षणाच्या धोरणामध्ये काय त्रुटी आहेत, त्याच्याबद्दल काही बोललं जात नाही किंवा त्याच्याबद्दल ऐकलंही जात नाही. आणि यांना देशविरोधी अशा प्रकारे ठरवलं जातं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आजपर्यंत ज्या वेळी पेपर फुटी झाल्या, त्यावेळी काही वेळी भाजपचेच लोक सुद्धा त्याच्यामध्ये होते असं आपल्याला लक्षात येतं. म्हणजे सगळ्या पक्षाचे लोक, भाजपचे लोक सुद्धा होते. आणि त्यामुळे आमचे लोक पवित्र आहेत आणि सगळे बाकीचे लोक बदमाश आहेत असं म्हणण्याचं काही कारण नाही. मुख्य मुद्दा असा आहे की आज ज्या प्रकारचं हे आंदोलन सुरू आहे, त्याला आंदोलकांना आंदोलनजीवी संबोधणं आणि हा काहीतरी राष्ट्रविरोधी कट याच्यात आहे असं म्हणणं हे चुकीचं आहे. आजपर्यंत गेल्या काही दिवसात काँग्रेस आणि कॉकरोच पार्टीमध्ये मतभेद आहेत. ते मतभेद कसे वाढतील, त्यांच्यामध्ये कसे हाणामाऱ्या होतील असं पाहण्याचं टूलकिट, हा भाजपचा शब्द आहे, तो वापरण्यात आला. दुसरी गोष्ट म्हणजे आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न आला. सोनम वांगचुक आणि अभिजित या दोघांची बदनामी करण्यात आली. सुरुवातीला सांगण्यात आलं की हा आम आदमी पक्षात होता असलं म्हणून काय झालं, अभिजित त्यामध्ये त्याला अनुभव मिळाला, राजकीय अनुभव मिळाला. आणि त्या राजकीय अनुभवाच्या बळावरती एखादं आंदोलन कसं हँडल करायचं ते त्याला कळलं. काय चुकीचं काय, तरुण वयातच, म्हणजे नरेंद्र मोदी तरुण वयात RSS मध्ये होते, काय चुकलं, होते RSS मध्ये. काही जण ABVPचं काम करतात, काही जण सेवादलाचं काम करतात, काय चुकीचं काय त्याच्यात. तुम्हाला सामाजिक अनुभव अशा आंदोलनामधनं, चळवळीतनंच मिळतो. त्यामुळे या चळवळीमध्ये मी तुम्हाला सांगतो की या चळवळीत पूर्वी कधीही कोणीही भाग घेतला नाही. राजकारणाबद्दल ज्यांना एक प्रकारचा तिरस्कार असतो
असे विद्यार्थी सुद्धा रस्त्यावरती उतरलेले आहेत. आणि यापैकी अनेक विद्यार्थी हे म्हणजे चांगल्या सांपत्तिक स्थिती असलेल्या आईवडिलांचे सुद्धा आहेत. म्हणजे त्यांना सुद्धा हा प्रश्न किती महत्त्वाचा आहे. परीक्षेतले गैरव्यवहार, प्रश्नपत्रिका फुटणे असेल, क्लासेस आणि कॉलेज यांचं संगनमत असेल, कॉलेजच्या फिया असतील आणि याच्यातला भ्रष्टाचार सगळा सर्व स्तरावरचा, हे सगळे मुद्दे आहेत. आणि या सगळ्या मुद्द्यांबद्दल हे विद्यार्थी अत्यंत संतप्त आहेत. त्यांचा आक्रोश आहे. तो आक्रोश असल्याशिवाय ते देशभरातनं दिल्लीमध्ये येणार नाही. आणि म्हणून मुळातच आपण आपल्या घरात सुद्धा आपला मुलगा किंवा मुलगी असेल, तरुण वयात ते एजिटेट होऊन बोलत असतं, वडिलांशी आई वडिलांशी भांडतं सुद्धा काही वेळा, तेव्हा त्यांच्याशी संवाद साधायचा असतो. तो संवाद साधला नाही आपण तर ते नैराश्य येईल त्यांना. काही जण भरकटतील, वेगळ्याच मार्गाला लागतील, चुकीच्या मार्गाला लागतील. हे पंतप्रधान हे देशाचे पालक आहेत. हे सरकार देशाचं पालक आहे. आणि अशा वेळी हे समजून न घेता प्रत्येकाने सरकारची सरी ओढली पाहिजे असं नाही. सरकारच्या विरोधात आवाज उठतो, कुठच्याही देशामध्ये उठतो. आणि हे काही पुतीनशाही नाही आपला देश. म्हणजे आपला देशामध्ये चीन किंवा रशियाप्रमाणे हुकुमशाही नाही आहे. आपला देश अधिकृतपणे लोकशाही देश आहे. आणि लोकशाही देशामध्ये आपण जर म्हणू की लोकशाहीची जननी आहे आपण, तर निदान ती आईप्रमाणे व्यवहार केला पाहिजे मुलांशी. लोकशाहीची जननी असेल तर एखादी आई असते, त्याप्रमाणे मुलांशी व्यवहार केला पाहिजे, चांगला सुसंवाद केला पाहिजे, त्यांच्याशी साधला पाहिजे. याच्यामध्ये जर मी तुम्हाला सांगतो की राहुल गांधी जर त्या व्यासपीठावर गेले असते तर पुन्हा बदनामी केली असती की बा राहुल गांधी उचकवतायत, राहुल गांधी राजकारण करतायत असं म्हटलं गेलं असतं. पण आज हे राजकारण नाही. आता कॉकरोच पार्टी हे काही एक ऑर्गनायझेशन अशी नाही. एक सोशल मीडियावरून एक व्यासपीठ तयार झालेले आणि उत्स्फूर्तपणे मुलं ह्याच्यात आलेली. एक राजकीय पक्ष नसल्यामुळे सुद्धा कदाचित त्याला एवढा रिस्पॉन्स मिळाला असेल पटकन. आणि तो सोशल मीडियावरनं इतका रिस्पॉन्स जेव्हा मिळतो, काय 5-7 कोटी किंवा काय त्यापेक्षाही जास्त कोटी त्याचे मेंबर्स होतात. त्याचे मेंबर्स म्हणजे त्याला अप्रोच होतात किंवा त्याची वेबसाईट बघतात. याचाच अर्थ असा आहे की सोशल मीडिया मुख्यतः तरुण जास्त वापरतात. आणि तरुणी किती अस्वस्थ आहेत की त्यांना आपला आवाज कुठेतरी ऐकू जावा, संघटितरित्या ऐकू जावा असं वाटतं. आता कॉकरोच पार्टीच्या बॅनरखाली संघटित झाल्यानंतर सुद्धा आवाज ऐकला जात नसेल तर त्यांचा व्यक्तिगत आवाज कोण ऐकेल असा प्रश्न आहे. आणि म्हणून या आंदोलनाला सलाम केला पाहिजे. सोनम वांगचुक, गीतांजली आणि असंख्य लाठ्या काठ्या खाणारे, त्याचं भय न पाहणारे मुलं मुली, तुरुंगाची पोलीस व्हॅनमध्ये जाण्याची भीती ज्यांना नाहीये, पावसा पाण्यात उन्हात सुद्धा हे मुलं आलेले आहेत. सगळ्यांना राहण्याच्या, जेवणाच्या, खाण्याच्या फॅसिलिटीज नाही आहेत. अनेकांनी अभिजित बरोबर उपोषण केलं. तर अभिजितने मागे घेतलंय. अनेक विद्यार्थ्यांनी उपोषण केलं. मला वाटतं नेहा आणि आणखीन यांनी. त्यांनाही सलाम ठोकला पाहिजे. पण आज हे पोलीस स्टेट कशा प्रकारचं आहे हे आपण बघतोय. म्हणजे महाराष्ट्रासह मी मुंबईत ज्या पद्धतीने, म्हणजे आज काल शिवाजी पार्कच्या इथे जे आंदोलन झालं तर त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला की परवानगी घेतली नव्हती किंवा काहीतरी कारण सांगून. अशी आंदोलनं होत नाहीत. पुण्यामध्ये अनेक दिवस जमावबंदी होती. मुंबईमध्ये जमावबंदी हे करून हे करायचं. मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की ज्यावेळी महिला आरक्षण विधेयकाचा, म्हणजे जे नारी वंदन विधेयक, या निमित्ताने भारतीय जनता पक्षाने वरळीमध्ये एक मोर्चा काढला होता, त्याला परवानगी दिली. आणि एक बाई वैतागली की मला तिकडनं जाता येत नाही, माझा मुलगा वाट बघतोय. तेव्हा त्या बाईला टोल गेलं, त्या महिलेला टोल करण्यात आला. मी जे विरोधी बोलतात, मी आता सांगतो तुम्हाला माझा अनुभव, अर्वाच्य शिवीगाळ करतात माझ्या या कुठल्याही रीलच्या खाली, युट्यूबच्या खाली, माझ्या पोस्टच्या खाली. आणि हे अनेक जण, त्याच्यापैकी हे ज्याला आपण म्हणतो 40 पैसेवाले असे ट्रोलर्स आहेत, ते प्रोफाईल लॉक केलेले असते. मी सांगतो माझ्यावरती टीका करा, काही हरकत नाही, पण डायलॉग ठेवा, संवाद ठेवा.
पण संघटितपणे असा हल्ला केला जातो, म्हणजे सोशल मीडियावरती हल्ला केला जातो, कोणाची बदनामी केली जाते, नालस्ती केली जाते, आणि एक प्रकारे पोलीस स्टेटमेंट आंदोलन जीवी जेव्हा पंतप्रधान म्हणतात आंदोलन, शेतकऱ्यांचे आंदोलन किंवा शहरामध्ये कोणी आंदोलन केलं तर अर्बन नक्षल म्हणायचं, त्यांना कोणाला खलिस्तानी म्हणायचं. हे जे काही चाललेलं आहे त्याच्यामुळे हे इथे लोकशाही आहे का लाठीशाही आहे असा प्रश्न पडतो. आणि आज तरुणांची ऊर्जा ज्या प्रकारे व्यक्त होती आहे त्यामध्ये त्यांना एक प्रकारे राजकीय एकूण अनुभव सुद्धा येतो की देशात राजकारण काय, देशाचं समाजकारण काय. तरुण तरुणीचे जेव्हा डोळे उघडत आहेत ते खुल्या नजरेने बघतायत की काय चाललंय, तेव्हा त्यांची अस्वस्थता जी आहे ती आपल्यालाही जाणवायला लागते, पालकांनाही जाणवायला लागलेली आहे. आणि निदान या अस्वस्थतेचा जो आविष्कार आपण रस्त्यावरती बघतोय तेव्हा याचं उत्तर सरकार कशा प्रकारे देते हे बघावं लागेल. पण सरकारने संवाद साधला पाहिजे. आता संवाद एक वरवरचा संवाद साधलेला आहे, पण पंतप्रधानांनी येऊन बोललं पाहिजे. आणि मुख्य म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालाच पाहिजे. तो राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेता कामा नये. आंदोलन मागे घेण्यासाठी केवळ एकच मागणी नाही, आणखीन ज्या मागण्या असतील त्या सर्व पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही याची मला खात्री वाटते. पण आंदोलनजीवी म्हणा, पण हे आंदोलनजीवींची संख्या वाढती आहे हे देशाच्या लोकशाही आरोग्याचं लक्षण आहे. उलट जे हुकुमशाह सत्तेमध्ये आहेत भारतामध्ये त्यांचे वेळेवर डोळे उघडले नाहीत तर त्यांचं सरकार केव्हा जाईल याचा त्यांनाही पत्ता लागणार नाही. धन्यवाद. नमस्कार.